नमस्कार मंडळी, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनेल. आज आम्ही शेतामध्ये आलेलो आहे. काल आमचा ऊस भरलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, मी माझा ऊस भरलेला होता. तर आता मी शेतामध्ये आलो आहे. 12:30 वाजलेत. उन्हाचा तडका तर खूप जोरातच आहे. आणि हा आमचा तुम्ही ऊस बघू शकताय. आणि इथं जवळपासच तिकडं कारखाना आहे, म्हणजे साखरचा कारखाना आहे. आणि डिस्टिलरी प्लांट पण आहे, म्हणजे दारू कच्चा माल तयार होतो. तो पाठीमागं तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसत नसेल तर. हा बघा, कारखान्याची चिमणी तुम्हाला दिसेल. ही आहे, हे सदासाखर कारखाना, म्हणजे कोल्हापूरमधील मंडली गटाचा हा कारखाना आहे. आणि भोवत्यानंच नारळाची झाडं आहेत भरपूर, जवळपास 2 ते 3 हजार झाडं असतील नारळाची. आणि ही चिमणी दिसते, ही डिस्टिलरी प्लॅन्ट आहे. हे दिसलं का तुम्हाला? डिस्टिलरी प्लॅन्ट आहे हा. आणि मी तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ वगैरे दाखवतो. आता मी माझे 2000 यूट्यूबला सबस्क्रायबर झाले. त्या संदर्भात मी झाडं लावली होती, आंब्याची, नारळाची, पेरवाची झाडं लावली होती. जवळपास 16 झाडं लावली होती. त्यातले आता किती जगले आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यातली थोडी मेलेली आहेत, तर दाखवतो. ह्या कडसनं दाखवतो. हे एक आंब्याचं झाड आहे, त्याला एक पालवी फुटली आहे. आंब्याचं झाड जगलेलं आहे. हे 2 नंबरचं वाळे. नारळाचं एक जगलेलं आहे, म्हणजे आता 2 झाडं जगलेली आहेत. 2 परत आता पुढं दाखवतो तुम्हाला किती जगलेले आहेत. हे एक आहे, हे आंब्याचं झाड आहे. हे 3 नंबरचं झाड. बाकी इथं पण लावली होती, पण इथली ती मेलेली आहे बोसाच्या ह्याच्यामुळं. हे 4 नंबरचं झाड आंब्याचं. हे 5 नंबर, 5 झाले. परत हे पेरवाचं, हे पेरू आहे छोटंसं, 6 नंबरचं झाड. आणि हे 7 नंबरचं झाड. म्हणजे टोटल 16 झाडं लावली होती. 16 झाडांच्या मधली जवळपास 7 झाडं जगलेली आहेत आणि बाकीची मेलेली आहेत. आमचा म्हणजे इथं ह्या बांधाकडं हा बोस असतो आहे वैरणसाठी, जनावरांच्या वैरणसाठी हा बोस असतो आहे. तो बोस असल्यामुळं ही झाडं जगली नाहीत. तरी पण काय पण असू दे, फळ ना फळाची पाकळी तरी मिळाली, फुल ना फुलाची पाकळी, सॉरी फुल ना फुलाची पाकळी तरी मिळाली. त्याच्यामुळं 7 झाडं जगलेली आहेत. ही 7 झाडं आणि आम्ही पुढच्या वर्षी आणि थोडी लावणार त्याचं अधूनमधून, तरी जगलेली आहेत. आणि मी आता पाणी पाजायला आलेलो आहे शेतामध्ये. आणि गाईज म्हणजे हे आता हे हत्ती गवत आहे. हे तुम्हाला जे समोर दिसते ना, हे हत्ती गवत आहे. आम्ही खास हे 4.5 गुंठा आहे, हे फक्त आणि फक्त जनावरांच्यासाठी लावलेलं आहे. कारण की आता वैरणचा तुटवडा जास्त प्रमाणात आहे. वैरणचा तुटवडा जास्त असल्यामुळं वैरण नसल्यामुळं प्रत्येकाच्या शेतामध्ये, ज्यांच्या घरामध्ये जनावरं आहेत, त्यांना हे गवत लागतं. आणि हे हत्ती गवत लावलेलं आहे. जवळपास तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यामध्ये हे ह्याचं हे करता येतं, म्हणजे तुम्हाला एक कापणी करता येते. तर आता चला बघूया. आता म्हणजे 3 सऱ्या तिकडं लावलेल्या आहेत आणि इकडची मोरकुड जी असते ती पण लावलेली आहे पाण्याची. आणि उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागतं, प्रत्येक 8 दिवसाला पाणी पाजायला लागतं. आणि आता ही सरी आलेली आहे, ही सरी आपल्याला जायचं आहे बंद करण्यासाठी. तर चला, इथून वैरण पण कशी ओढवा लागते हा सगळा मी रोड दाखवतो तुम्हाला. ही वैरण कापली ना, पावसाळ्यामध्ये इथली वैरण घेऊन इथं कापायची. पावसाळ्यामध्ये लयच चिखल असतो. ह्यातली आता ही सरी आलेली आहे, इकडच्या बाकीच्या आली आहेत. फक्त एकच सरी नाही आली. तर त्या सरीसाठी बघूया चला. तर पाणी बंद करण्यासाठी जायला वाट तुम्हाला दाखवतो. हे असं पूर्ण आसकाट वगैरे आहे, त्यातून जायला लागतं. आणि आज पौर्णिमा पण आहे, त्यामुळं मी सकाळी गेलो होतो, दार वगैरे काढून वेळाने गेलो होतो. अभिषेक वगैरे झाला होता दत्त मंदिर, म्हणजे आमच्या इथं स्वामी समर्थाचं मंदिर आहे, तिथं पण प्रसाद असतो. आणि गावामध्ये दत्त मंदिर आहे, तिथं पण प्रसाद असतो. 2 ठिकाणी प्रसाद असतो. आज संध्याकाळी भोजन वगैरे असतं. मग मी सकाळी धारा वगैरे काढायला मला 8 वाजले. तिथून आंघोळ वगैरे केली आणि मला आज अध्याय वाचायचे होते. जवळपास 21 अध्याय आहेत. 1.5 ते 2 तास लागतं सगळे अध्याय वाचायला. तर तुम्हाला मी वाट दाखवतो पाणी बंद करायचे. आणि मला स्वामी समर्थ यांचे अध्याय वाचून मला खूप भारी वाटलं. मी तुम्हाला आता वाट दाखवतो. हे असं थोडं आसकाट आहे, छोटा बोस आहे. हा बोस कापायला पाहिजे, म्हणजे वाट चांगली होते. पण बोस पण मोठा आल्याशिवाय आपण कापू नाही शकत. कवळा बोस हा जनावरांनी नाही घालू शकत. आणि फायनली इथं आमची भाऊबंदाची विहीर आहे इकडे. आणि ही आमची टी आहे बघा, इथून पाणी जातं. तर
हा ऊस भरणी वेळी काल थोडा ऊस मोडला होता. परत ऊसाच्या आतमध्ये बोसाचे गड्डे आहेत ते पण काढलेले आहेत. हा पाट आहे आणि आपल्याला एकच सरी बंद करायची आहे. ही सरी बंद करण्यासाठी मी आता आलेलो आहे इथं. तर मी खोरं वगैरे काय घेऊन आलो नाही, गडबडीत आलो होतो, जेवलो आणि आलो गडबडीत. त्यामुळं हातानंच असं बंद करावं लागणार आहे. तर अशी बंद करतो का, इकडच्या बाजूला व्हायचं आणि असं बंद करायचं. हे बघा आता बंदच करतो. 2च मिनटं, 2 मिनटं पण लागत नाही, अर्धा सेकंदात होत्या. अर्धा सेकंद पण नाही, अर्ध्या मिनटाच्या आत होते. बोलायला थोडं हे ओलाले. सकाळी अध्याय जास्त वाचल्यामुळं सवय नाही ना मला एवढी वाचून, त्यामुळं तोंड थोडा आवाज वगैरे बदललेला आहे. आणि आता फायनली सरी बंद केलेली आहे. आता कालपासून पाणी चालू आहे. ऊस भरल्यानंतरनं पाणी जास्त प्रमाणात लागतं. आता ह्या 2 सरीसनी लागलेलं आहे. परत अजून किती सऱ्या राहिलेच बघा शिल्लक. 1 2 3 4 5 ह्या 5 सऱ्या राहिल्यात शिल्लक. आणि तिकडं आहे ती मोहरकडी. मोहरकडी म्हणजे अर्धी सरी असते, त्याला आमच्याकडे मोहरकडी म्हणतात. आणि मी कोल्हापूरमधून ब्लॉग बनवतो आहे. तुम्ही ब्लॉग कुठून बघता एकदा नक्की कमेंट करून सांगा लागते. आणि गावाकडचे व्हिडिओ माझे पण बघत जावा. मी पण तुम्हाला छान पद्धतीचे व्हिडिओ दाखवतो आहे. भले माझ्याकडे मोबाईल नाही हो चांगला, माझा हा OnePlus मोबाईल आहे. OnePlus क्वालिटी वगैरे एवढी जास्त नाही आहे. आयफोन घ्यायचा पण आयफोनची किंमत लई आहे हो. परवा दिवशी गेलो चौकशी करायला, 93,000 रुपये एका आयफोनची किंमत. 50 70 90 किंमत जास्त आहे. मग बघू, घ्यायचं नियोजन चालू आहे. पण आता लगेच तर काय घेऊ शकत नाही, पैशाचा अवघड आहे. कारण की शेतातनं पैसे कमी प्रमाणात येतात, त्यामुळे काय घेऊ शकत नाही. पण घेईन एक नाही एक दिवस तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमामुळे मी नक्की एक दिवस घेईन फोन. त्यामुळे मला काय सेटअप नाही ना, माईक नाही, काय लॅपटॉप नाही, काहीच नाही. तरी पण स्वामींचं नाव घ्यायचं आणि चालू करायचं, आपल्याला एवढंच माहिती आहे. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगावं लागते. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करावं लागते. सपला इशे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.